महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमोरा रस्ता मृत्यूचा सापळा, भीषण अपघातात 2 तरुणांचा बळी, प्रशासकीय उदासीनतेविरोधात उरणकरांचा संताप। गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते सुरक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उरणमोरा मार्गावर अखेर सोमवारी पहाटे एका भीषण रक्ताचा सडा पडला। एका दुर्दैवी अपघातात 2 निष्पाप तरुणांना आपले प्राण गमवावे लागले। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली गतिरोधकांची मागणी आता थेट आंदोलनाच्या पावित्र्यात समोर येत आहे। सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मोरा रस्त्यावरील कैलासवासी हरिश्चंद्र गावण उद्यानाजवळ हा थरार घडला। बोरी महावीरदेव परिसर डोंगराळी उरणचे रहिवासी महेश प्रल्हाद चांदेकर वय 35 आणि शिवसागर अपार्टमेंट नागाव पोलीस लाईन परिसरातील निखिल दीपक कुकडे वय 38 या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला। अपघात इतका भयानक होता की दोघांना सावरण्याची किंवा उपचाराची कोणतीही संधी मिळाली नाही। पहाटेच्या वेळी रस्त्यावरील शुकशुकाट असल्याने या अपघाताचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, परंतु 2 दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली असावी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 166/2026 नुसार भारतीय न्यायसंहिता आणि मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली कलम 106(1), 125(ब), 281, 304(अ), 338, 279, 184 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नेमके सत्य काय आहे हे पोलिसांच्या सखोल तपासानंतर समोर येईल। हा अपघात म्हणजे प्रशासकीय निष्काळजीपणाचा ढळढळीत नमुना असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। मोरा मार्गावरील धोकादायक वळणावर आणि गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले, परंतु कधी तांत्रिक कारण तर कधी राजकीय उदासीनतेचे कारण पुढे करत हा प्रश्न मात्र फाईल बंद ठेवण्यात आला। जर वेळेत गतिरोधक बसवले असते तर आज या 2 सुशिक्षित तरुणांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। सुरक्षेचा प्रश्न आजही वाऱ्यावरच आहे, त्यामुळे महेश आणि निखिल यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे। आता तरी प्रशासनाने यातून धडा घेऊन मोरा मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करणार का, हाच खरा मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी MD भोईर सह तृप्ती भोईर, उरण।